या गावामध्ये येऊन खरंच असं वाटलं की हेच ते गाव जे आम्ही आजपर्यंत ऐकत आलं आहे. आम्ही आलो मगाशी सर्वप्रथम बोलले की थोडं फिरून या, तर आम्ही गेलो मगाशी. तर थोडं गाव फिरून मी घरी कॉल केला, मम्मी मेला कपडे काढतो. एवढं सुंदर गाव आहे म्हटलं, तिथं त्या कचऱ्याने दिसत आहे, शांत आहे असं आम्हाला. म्हणजे मी तर नाही बघितलं असतं, मी विदर्भातून आहे, अकोल्यामधून तर आहे. तर तिथे पाण्याचा दुष्काळ आहे, तिथे सॉलिड वेस्ट. मी ग्रामपंचायतमध्ये सहज त्यांचं पर्सनल वाद चालू असं गावाकडे लक्ष देत नाही. जसं आहे निधी घेऊन राहिले, खाऊन राहिले, काम करतो. पण ते गाव पाहिलं की गावामध्ये मोस्टली निधी जास्त येत नाही. जसं आपल्या शहराला जे मिळते सेंट्रल डिस्ट्रिक्ट उपक्रम तयार केले, जसं टिकाऊपासून टाकाऊ महिला इथल्या त्यांना रोजगार मिळाला आहे. आणि जे वेस्ट आहे कोकोनटपासून जे वेस्ट मिळून राहिलं त्यापासून ते खेळून तयार करून राहिले, की बाजारपेठेमध्ये पाठवून एक ऐकलं. तर ते खूप छान छान प्रोजेक्ट इथं तयार केलेलं आहे. आणि सर भविष्यात आम्हाला जर शासनामध्ये आणि खूप छान वाटलं आपल्याला. सकाळी गावामध्ये गावामध्ये आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा विकास म्हणजे काय किंवा विकासाची व्याख्या काय असते याचं एक जिवंत उदाहरण जेव्हा आम्ही हे गाव बघितलं तेव्हा आम्हाला कळलं. जसे की काल सरांनी सांगितलं याचा अनुभव घेण्याचं जे काय म्हणतात तो सुवर्णक्षण, जे सुवर्णक्षण जी आम्हाला लागली त्याबद्दल खरंच आम्ही आभार मानतो. की गाव बोलायला लागतं, खेड्याचा विकास झाला, एखाद्या ग्रामपंचायतीचा विकास झाला की हळूहळू आपसुकच शहराचा विकास व्हायला लागतो. पण ज्यावेळी इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की आदरणीय आमचं म्हणजे गावामध्ये आपण म्हणतो की एक घर स्वच्छ ठेवणं जशी एका स्त्रीची जबाबदारी आहे. आणि जसे आमच्या आदरणीय सरपंच मॅडम एक म्हणतं उदाहरण आहे की जे बचत गटाचं सबलीकरण इथं आम्हाला मला चांगल्या प्रकारचा वास येत नाही आहे. घाण शाळेमध्ये आम्ही सांस्कृतिक प्रोग्राम वगैरे जाऊन बघितला, अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे कचऱ्याच्या दृष्टिकोनातून झालेला नाही. शैक्षणिक विकास आहे, वैयक्तिक विकास इथून आम्हाला बघायला मिळाला. शहरीकरण गाव एक आदर्श गावाची संकल्पना काय असते या गोष्टी आम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाल्या. शासनामध्ये एखाद्या पदावरती जेव्हा आम्ही भविष्यात जर या सगळ्या गोष्टी उत्तम साधून आल्या तर आदर्श गाव ही संकल्पना काय आहे त्यावेळी नक्कीच आम्ही परभणी या गावाची संकल्पना मनामध्ये ठेवून या सगळ्या आज छत्रपती शिवाजी महाराजांची आमच्या सरपंच मॅडम ह्या महिला आहेत, त्यामुळं ते एक फार समाधानाची बाब झाली की एका महिलेच्या हातात एका गावाचा विकास आहे. तर आमच्या मनात कायम चालत राहील की बाबा आमचा गाव कुठेतरी मागे राहिला. परंतु हा आदर्श घेऊनंतर लोकांना सांगू शकू की बाबा कोकणामध्ये तुमचं आदर्श गाव करण्याचा प्रयत्न करू. आणि ज्यावेळी आमचं गाव आम्ही आदर्श बनवू त्यावेळी खऱ्या अर्थानं आम्ही इथं आल्याचं सगळं होईल. शिवाय आता म्हणाले ती म्हणाली अहो भाऊ माझे बांधलेले हातपाय सोडा ना. ती म्हणाली अहो भाऊ माझे बांधलेले हातपाय सोडा ना. रूढी परंपरेचे साखरदंड तोडा ना. कोणाचा हाक देऊ सारे चुके भेरे झाले. कोणाचा हाक देऊ सारे चुके भेरे झाले. मर्द कुठले तर सारेच नामर्द झाले. स्त्री म्हणून जगणं हे पाप आहे. स्त्री म्हणून जन्म घेणं हा एक शाप आहे. तो म्हणाला अन्याय आणि अत्याचाराच्या साखरदंडात राहण्याची सवय झाली तुला. तो म्हणाला अन्याय आणि अत्याचाराच्या साखरदंडात राहण्याची सवय झाली तुला, कारण कधीच पेटली नाही तुझ्या चित्राची धगधगती ज्वाला. ती धगधगती ज्वाला आज आम्ही इथून पेटवून घेऊन जात आहोत. ती खऱ्या अर्थाने आमच्या गावाचा विकास करेल, आमच्या शहराचा विकास करेल आणि आमचा वैयक्तिक मी फक्त आभार मानायला शब्दांचे आभार आहे बोलवण्यासाठी बरेच प्रयत्न करायला. तर मॅडमने त्यांचा जो सुदीर्घ अनुभव सांगितला आशापासून इकडे येणार खूप मोठा कष्टाचा आणि त्यांची जिद्द होती जसे आम्हाला दिसून येते. कारण त्यांनी या सगळ्याचं ग्राउंड लेवलवरचे घराघरात प्रत्येक मुळा जिजून या सगळ्या गोष्टी माहिती घेतली आणि लोकांचे काय गरजा आहेत तुझा आम्ही तुला वाढ देतो ह्यासाठी त्यांनी माझे सरपंच आहेत किंवा आपल्या ते सगळ्यांनी ते कुटुंब म्हणून याच्यात दिसते. त्यामुळे आम्हाला सगळ्यांचा अभ्यासाच्या काही लिमिटेशन्स आहेत किंवा ज्या गोष्टी आम्ही डिलिव्हर करतो त्या खाली गोष्टात की हे बघायची आम्हाला सोय नसते. आणि ह्या माध्यमातून आमच्या डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टी आणि शासनाच्या लेवलला सगळ्या गोष्टी ज्याच्या माध्यमात असतात खूप सगळ्या टीमने व्यवस्थित दाखवलं. आणि आज यांच्या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ काढून दिला आणि या सगळ्या गोष्टी केल्या.